नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती यामधील कविता क्रमांक 3 प्रभात या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? उत्तर. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे. दुसरा प्रश्न. कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? उत्तर आहे. कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ, मन विशाल आणि तत्वांची रुजवणूक अस्तित्वाची पायाभरणी होते. पुढचा प्रश्न. प्रगतीची नवपरिभाषा कोणती? उत्तर. नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे. प्रश्न क्रमांक 2. गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. त्यातील अ. सुंदर जग कोणाचे? उत्तर. फुलपाखरांचे. त्यातील आ. पसरणारा सुवास कशाचा? आपुलकीचा. तिसरं. अमूल्य शिकवण कोणाची? उत्तर. गुरुजनांची. पायाभरणी कशाची? उत्तर. अस्तित्वाची. प्रश्न क्रमांक 3. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली कारण. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे. सूर्योदय होऊन सकाळ झाली, नवे युग उजाडले, ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. योग्य उत्तर आहे या प्रकारे. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. दुसरं. कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे. याचं उत्तर आहे या प्रकारे. कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे भेदाभेद नसलेले युग. प्रश्न क्रमांक 4. योग्य जोड्या जुळवा. बघा या ठिकाणी पहिलं. भव्य पटांगण, अमूल्य शिकवण, नवे युग, सुंदर जग आणि विशाल मन. अशा प्रकारे या ठिकाणी या योग्य जोड्या आपण जुळवलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 5. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यातील अ. तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. उत्तर आहे या प्रकारे. जिथे व्यक्तिमत्वाची जडणघडण होते अशा प्रयोगशाळेत रुजू झाल्यावर व्यक्तित्वात काय बदल होतात हे सांगताना कवी म्हणतात, शरीर हे निरोगी होते, आरोग्यदायी व सुदृढ होते, शरीराला आजार स्पर्श करत नाही, मनातील सर्व जळमटे दूर होऊन मन स्वच्छ होते, मनात मानवतेचा रहिवास होतो आणि ते विशाल होते, मन सात्विक होते, मनात कोणाबद्दलही भेदभाव राहत नाही, सर्व दुर्गुणांचा निचरा होतो. त्यातील आ. तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे या प्रकारे. या नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचे तेज पसरल्यावर व नवनिर्मितीची प्रभात झाल्यावर देशाच्या उज्ज्वल भवितव्याची खूण पटेल. हे समजावून सांगताना कवी म्हणतात, नवीन स्वप्ने उराशी बाळगणे, नवीन आशेने फुलणे आवश्यक आहे. आपल्या अपार कष्टाने व सततच्या अभ्यासाने आपला देश उन्नती होईल, देशाची उन्नती होईल किंवा प्रगती होईल. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात या ओळींचा तुम्हाला कळलेला सरळ अर्थ लिहा. उत्तर. नवीन स्वप्ने उराशी बाळगून नवीन आशेने पल्लवित होऊन प्रगतीची नवीन व्याख्या करूया असा तरुण पिढीला सल्ला देताना कवी म्हणतात, आपल्या मेहनतीने व गाढ अभ्यासाने आपल्या देशाला उन्नत बनवायचे असेल तर आपल्यातील हेवेदावे भेदाभेद हे सर्व मिटवून टाकायला हवेत. तरच माणुसकीचे युग अवतरेल. मानवतेचे युग निर्माण करूया. त्यासाठी परस्परांतील विष धुडकाडून लावूया. सर्व समान आहेत हा विश्वास रुजवूया. प्रश्न क्रमांक 6. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. नभात, प्रभात युगात, मनोहर, सुंदर निरंतर, अस्तित्वाची, व्यक्तित्वाची, तत्वांची,
युगात, प्रभात आणि रंगारंगात. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांसाठी कवितेतील योग्य शब्द शोधा. आकाश, नभ, सुगंध, सुवास, सुंदर, मनोहर, शरीर, तन. विशेष्य, विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा. बघा, भव्य काय आहे तर पटांगण, अमूल्य शिकवण, नवे युग, सुंदर जग आणि विशाल मन. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती यामधील कविता क्रमांक 3 प्रभात या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.